मित्र हो, बोधिपथ संदेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मी या ठिकाणी वैशाख पौर्णिमेचं थोडक्यात महत्त्व सांगत आहे. वैशाख पौर्णिमेला तथागत भगवान बुद्ध यांच्या संदर्भात 3 महत्त्वपूर्ण घटना घडल्यामुळे या पौर्णिमेला त्रिगुणी पौर्णिमा असेही म्हटले जाते. पहिली घटना म्हणजे इसवी पूर्व 563 मध्ये वैशाख पौर्णिमेला लुंबिनी वनात सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. वर्तमान स्थितीत हे लुंबिनी वन नेपाळ देशामध्ये आहे. दुसरी घटना म्हणजे इसवी पूर्व 528 मध्ये वैशाख पौर्णिमेला बिहार राज्यातील गया येथे सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधी प्राप्त झाले व ते भगवान बुद्ध झाले. तिसरी घटना म्हणजे इसवी पूर्व 483 मध्ये वैशाख पौर्णिमेलाच कुशीनगर येथे तथागत भगवान बुद्धाचे महापरिनिर्वाण झाले. वैशाख पौर्णिमेला घडलेले हे 3ही प्रसंग तथागत भगवान बुद्धांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या पौर्णिमेला त्रिगुणी पौर्णिमा म्हणतात व ती जगभर साजरी केली जाते. वैशाख पौर्णिमेला धम्म मिरवणूक, धम्म शिबिरे, धम्मसभा, धम्म प्रवचनाचे आयोजन केले जाते. तसेच त्रिसरणासह अष्टशील पाळून ही पौर्णिमा बुद्ध धम्मामध्ये साजरी केली जाते. आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरु मानले जाते. बुद्ध धर्मियांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान, व्हिएतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशासह सुमारे 180 देशातील बौद्ध लोक वैशाख पौर्णिमा उत्साहात साजरी करतात. जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्याचा मार्गही अनुभवला. मात्र वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. बौद्ध धम्म हा अगदी साधा, समजण्यास सोपा, नैतिक तत्वावर भिस्त ठेवणारा व मानवता, करुणा व समानता याचा पुरस्कार करणारा आहे. सिद्धार्थ गौतमाला संबोधी प्राप्त झाली म्हणजे त्यांना या जगात कोणती अबाधित सत्य आहेत याची जाणीव झाली. त्याला आर्य सत्य म्हणतात. या जगात दुःख आहे हे पहिले आर्य सत्य, या दुःखाला कारण आहे हे दुसरे आर्य सत्य, ज्या कारणामुळे दुःख निर्माण होते त्या कारणाचा शोध घेऊन ते कारण नाहीसे केले म्हणजे दुःख नष्ट होते हे अबाधित तत्व आहे. यासंबंधी विचार करताना तथागतांना आढळून आले की हे सर्व लोभामुळे, तृष्णेमुळे निर्माण होते. तृष्णा हे दुःखाचे मूळ आहे व ते नष्ट करता येते म्हणजेच दुःखाचा निरोधही होऊ शकतो हे तिसरे आर्य सत्य त्यांना समजले. निरोध होऊ शकतो तर तो प्राप्त करून घेण्याचा मार्ग असलाच पाहिजे हे चौथे आर्य सत्य त्यांना कळून आले. ते म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग होय. तथागतांनी सांगितलेली ही 4 आर्य सत्य म्हणजे समग्र मानवाच्या दुःखमुक्तीचे आणि परिवर्तनाचे विचार आहेत. या 4 आर्य सत्याची जाणीव तथागतांना वैशाख पौर्णिमेलाच झाली. बुद्धांचा पुनर्जन्मावर विश्वास नाही यासाठी त्यांनी प्रतीत्य समुत्पाद सांगितला. प्रतीत्य समुत्पाद म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होते ती स्वयंभू नसून काहीतरी पूर्वगामी कारण परंपरेवर अवलंबून असते. कोणतीही गोष्ट निर्माण होण्यासाठी कारण लागते हा कार्यकारण भाव तथागत बुद्धांनी प्रथम सांगितला. तथागताचे पाव्हा येथे आगमन झाल्यानंतर चुंद नावाच्या गृहस्थाचे निवासस्थानी भोजन स्वीकारल्यानंतर तथागत भगवान बुद्धांना हे भोजन मानवले नाही. नंतर तथागत कुशीनगर येथील मल्लाच्या शालवनात गेले. त्यासमयी सुभद्र नावाचा परिव्राजक कुशीनारा येथे वास्तव्यास होता. त्याने काही वयोवृद्ध परिवारकाकडून आचार्य आणि शिष्याकडून असे ऐकले होते की या लोकी तथागत अहर्त सम्यक संबुद्ध वारंवार जन्म घेत नाही आणि आज रात्रीच्या अंतिम प्रहरी श्रमण गौतम परिनिर्वाणास
प्राप्त होणार आहेत, ते मला असा उपदेश देतील की जेणेकरून माझ्या मनातील संदेहाचे निराकरण होईल असा मला विश्वास वाटतो. सुभद्रेने आपली इच्छा स्थविर आनंदाकडे प्रगट केली, परंतु आनंदाने नकार दिला. तथागताने सुभद्र, परिवारजक व आनंद यांच्यातील वार्तालाप ऐकला व आनंदाला म्हणाले की आनंदा, सुभद्रला प्रतिबंध करू नकोस. आणि तथागतांनी परिवारजक सुभद्राला उपदेश केला. ही तथागताकडून दिलेली शेवटची दीक्षा व उपदेश होय. शेवटी तथागतांनी सर्व भिक्खूंना बोलावले आणि त्यांना म्हटले की भिक्खूंनो, सर्व संस्कार अनित्य आहेत. अप्रमादपूर्वक मार्गक्रमणा करावी हेच तथागताचे अंतिम वचन होते. वैशाख पौर्णिमेच्या मध्यरात्री तथागतांनी प्राण सोडला. पाली धम्मग्रंथातील वचन असे म्हणते की दिवा तप्ती आदित्यो रात्री आभाती चंदिया सनद्धो खत्तियो तपती झाई तप्ती ब्राह्मणो अथ सब्बं अहो राती बुद्धो तप्ती तेजसा. याचा अर्थ असा की सूर्य केवळ दिवसाच प्रकाशतो, चंद्र केवळ रात्रीलाच प्रकाशतो. आपली शस्त्रास्त्रे धारण केल्यावर क्षत्रिय तेजस्वी दिसतो, ब्राह्मण ध्यानस्थ असताना तेजोमय दिसतो, परंतु बुद्ध मात्र स्वयं तेजाने दिवस रात्र निरंतर प्रकाशित राहतो. यात काही शंका नाही की बुद्ध भुवन प्रदीप होते, समस्त लोकांसाठी प्रकाशस्तंभ होते. अशा प्रकारे वैशाख पौर्णिमेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि आनंद शिंदे यांनी गायलेल्या गीताने सांगता करतोय. बुद्ध म्हणाले इतुके आनंदा ध्यान दे, बुद्ध म्हणाले इतुके आनंदा ध्यान दे, मागेल जो तयाला धम्माचं दान दे. बुद्ध म्हणाले इतुके आनंदा ध्यान दे, मागेल जो तयाला धम्माचं दान दे. धम्माचा हा खजिना देऊन चाललो, हा वारसा तुला मी देऊन चाललो. धम्माचा हा खजिना देऊन चाललो, हा वारसा तुला मी देऊन चाललो. दुनियेत हिंसकांना करुणेची जाण दे, मागेल जो तयाला धम्माचं दान दे. बुद्ध म्हणाले इतुके आनंदा ध्यान दे, मागेल जो तयाला धम्माचं दान दे, मागेल जो तयाला धम्माचं दान दे. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.